सोलापूरच्या राजकारणात फारुख शाब्दी हे नाव आजही तितक्याच ताकदीने चर्चेत आहे। AIMIM, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या बॅनरवर सर्वत्र फारुख शाब्दी यांची छायाचित्रे झळकत असल्याने त्यांचा प्रभाव आजही कायम असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। AIMIM पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे फारुख शाब्दी यांनी पक्षाचा राजीनामा दिला असला तरी कोणावरही आरोप न करता त्यांनी शांतपणे बाजूला होण्याचा निर्णय घेतला। 2019 साली सोलापुरात सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यानंतर शाब्दी यांनी अल्पावधीतच मोठा जनाधार निर्माण केला। त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांना मानणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनीही AIMIM पक्ष सोडल्याचे चित्र पाहायला मिळाले। फारुख शाब्दी हे केवळ AIMIM पर्यंत मर्यादित राहिले नसून राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, समाजवादी पक्ष आणि आम आदमी पार्टीतही त्यांची मोठी लोकप्रियता आहे। त्यामुळे आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक पक्षाला फारुख शाब्दी यांची गरज भासत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। AIMIM पक्षाची संघटना बळकट करताना शाब्दी यांनी पक्षाला सुवर्ण काळ दाखवला। 2019 आणि 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक मते मिळवून राजकीय ताकद सिद्ध केली। विशेष म्हणजे 2019 साली भाजपाची प्रचंड लाट असतानाही भाजपचा उमेदवार शाब्दी यांच्या तुलनेत कमकुवत ठरला होता। सोलापूर आणि मुंबई या दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी फारुख शाब्दी यांनी प्रामाणिकपणे पार पाडली। मात्र महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय परिस्थिती वेगळी वळण घेऊ लागली। AIMIM पक्षाला सोलापूर व मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये नुकसान होऊ नये आणि पक्षाला मोठा धक्का बसू नये याच उद्देशाने फारुख शाब्दी यांनी 27 डिसेंबर 2025 रोजी सोलापुरात AIMIM पक्षाचा राजीनामा दिला। दरम्यान AIMIMचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेत फारुख शाब्दी या नावानीच गुंज ऐकू येत होती। या सभेदरम्यान AIMIMचे माजी नगरसेवक गाजी जहागीरदार भावुक झाले आणि त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत। एकूणच फारुख शाब्दी यांच्या भूमिकेमुळे सोलापूरच्या राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली असून आगामी महानगरपालिका निवडणुकीत ते कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।